चला तर मग आपण हे बेसिक युनिट असतं अँड्रोइसियमचं बेसिक युनिट आहे स्टॅमेन. हा पार्ट बघूया आपण. बघा स्टॅमेनचं स्ट्रक्चर कसं आहे. अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर असतं. याचा जो अप्पर पार्ट आहे, लोबड पार्ट आहे, त्याला म्हणायचं अँथर. काय म्हणायचं? अँथर. हा लोअर थिन पार्ट आहे, याला म्हणायचं फिलामेंट. काय म्हणायचं? फिलामेंट. हा फिलामेंट काय करतो? अँथरला सपोर्ट करतो, अँथरला पोझिशन देतो आणि अँथरसाठी लागणारं मटेरियल, मग फूड असेल, वॉटर असेल, मिनरल्स असतील, हे कंडक्ट करण्याचं काम करतो. म्हणजे फिलामेंटचे फंक्शन काय झाली? पोझिशन, सपोर्ट अँड कंडक्शन. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो अप्पर पार्ट, ज्याला आपण अँथर म्हणतो. ह्या अँथरमध्ये दोन लोब्स आहेत. हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे. ह्या दोन लोबला जोडणारा पार्ट असतो, याला म्हणायचं कनेक्टिव्ह. काय म्हणायचं? कनेक्टिव्ह. हे काय करते? दोन अँथरच्या लोबला जोडण्याचं काम करते. आता जेव्हा हे जे एकूण स्ट्रक्चर झालं, याला म्हणायचं स्टॅमेन. बेसिक युनिट आहे, मेल सेक्स ऑर्गनचं बेसिक युनिट आहे. हा सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असलेला पार्ट आहे. जेव्हा अँथरकडं म्हणजे त्या स्टॅमेनकडं अँथरमध्ये दोन लोब असतात, अशा अँथरला म्हणायचं बायथिकस. काय म्हणायचं? बायथिकस. किंवा तुम्ही डायथिकस पण म्हणू शकता. बाय आणि डाय ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ आहे टू. थिकस या शब्दाचा अर्थ आहे लोब. सो टू लोबड. टू लोबड अँथर असतो, अशा अँथरला म्हणायचं बायथिकस अँथर. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की एक लोब जर आपण कन्सिडर केला, बघा इकडे लक्ष द्या. समजा ह्याच्यामध्ये हा एक आणि हा एक लोब आहे. याच्यात दोन सॅक्स असतात, दोन पोलन चेंबर्स असतात, ज्याला पोलन सॅक्स म्हणायचं. काय म्हणायचं? पोलन सॅक्स किंवा स्पोरॅन्जियम म्हटलं जातं. तर हे दोन असतात. मग मला सांगा, एका लोब मध्ये दोन आहेत, असे लोब किती आहेत? दोन. मग दोन्ही लोबचे मिळून होतात ते 4 होतात. आणि म्हणून हा जो बायथिकस अँथर असतो, याला म्हटलं जातं टेट्रास्पोरॅन्गिएट. काय म्हणायचं? टेट्रास्पोरॅन्गिएट. म्हणजे याच्यात 4 सॅक्स असतात. बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, ते 4 आहेत, म्हणून याला म्हणायचं टेट्रास्पोरॅन्गिएट. काही वेळा याच्यात एकच लोब असतो, मोनोथिकस म्हणायचं. म्हणजे वन लोब असतो आणि वन लोब असणाऱ्या अंतर. मग मला सांगा, एक लोब आहे म्हणजे पोलन सॅक किती असणार? दोन. आपलं बेसिक काय आहे? 2 पोलन सॅक्स पर लोब, हे आपलं बेसिक आहे. मग एकच लोब आहे म्हणजे 2 असतात आणि म्हणून याला म्हटलं जातं डायस्पोरॅन्गिएट. बघा तुम्हाला या ठिकाणी मोनोथिकस, डायथिकस, टेट्रापोरॅन्गिएट आणि डायस्पोरॅन्गिएट हे तुम्हाला एमसीक्यू साठी महत्वाचे विचारलं जातं. आता हे जे आपण सॅक्स म्हणतो, पोलन सॅक्स असतात, याच्यात काय तयार केलं जातं? पोलन ग्रेन्स तयार केले जातात. आणि म्हणून अँड्रोइसियमचं मेन फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स. आणि या पोलन ग्रेन्स पासून पुढे जाऊन मेल गॅमेट्स तयार होतात. काय तयार होतात? मेल गॅमेट्स. ही दोन महत्वाची फंक्शन आहेत अँड्रोइसियमची. काय दोन फंक्शन आहेत बघा? फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स अँड फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. सेक्स्युअल रिप्रोडक्शन साठी आवश्यक असणारा महत्वाचा पार्ट आहे आणि म्हणून या अँड्रोइसियमला म्हटलं जातं इसेन्शियल फ्लोरल पार्ट म्हणायचं. काय म्हणायचं? इसेन्शियल फ्लोरल पार्ट. अँड्रोइसियम मेल सेक्स ऑर्गन क्लिअर झालेला आहे. अतिशय महत्वाचा पार्ट आहे. सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हटलं की सेक्स ऑर्गन्स, आणि त्या सेक्स ऑर्गन मधले पहिलं सेक्स ऑर्गन आपण बघितलं मेल सेक्स ऑर्गन, ज्याला आपण म्हणतो अँड्रोइसियम. आणि फ्लोरल पार्ट मधला 3 नंबरचं फ्लोरल ओव्हरल आहे. ओके, चला तर मग आता आपण शेवटचं फ्लोरल ओव्हरल आहे जे सेक्स्युअल रिप्रोडक्शन साठी महत्वाचा पार्ट आहे, गायनोइसियम. त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. बघा
फ्लोरल ओरल्स मध्ये फर्स्ट फ्लोरल ओरल असतं ते म्हणजे कॅलेक्स, सेकंड असतं ते म्हणजे करोला, थर्ड असतं ते एंड्रोइसियम, आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे गायनोइसियम. हा जो सेंट्रल पार्ट आहे याला म्हणायचं गायनोइसियम. काय म्हणायचं? गायनोइसियम. आणि याचं बेसिक युनिट असतं, त्या बेसिक युनिटला म्हटलं जातं कार्पेल किंवा पिस्टिल. कार्पेल किंवा पिस्टिल म्हणायचं. सो नंबर 4 गायनोइसियम. सांगा हे मेल सेक्स ऑर्गन आहे का फिमेल सेक्स ऑर्गन आहे? फिमेल सेक्स ऑर्गन. हे कशापासून तयार झालेलं आहे याचं बेसिक युनिट आत्ताच आपण लिहिलेलं आहे, कार्पेल किंवा काय म्हणायचं पिस्टिल. सो मेडअप ऑफ कार्पेल, किंवा याला अजून एक शब्द वापरला जातो पिस्टिल. कार्पेल और पिस्टिल फिमेल सेक्स ऑर्गन आहे. बघूया आपण एका कार्पेलचं स्ट्रक्चर बघूया कसं दिसतं. एक सिंगल कार्पेल आहे, त्याचं हे स्ट्रक्चर आहे. हा जो अप्पर लोबड पार्ट आहे याला म्हणायचं स्टिग्मा. काय म्हणायचं? स्टिग्मा. अप्पर आहे, सिंगल असेल किंवा मेनी असतील. स्टिग्मा हा लोबड पार्ट असतो, थोडा स्टिकी असतो, की हवेतून आलेले किंवा कीटकांनी आणलेले पोलन ग्रेन रिसीव्ह करण्याचं काम करतो. रिसीव्ह दी पोलन ग्रेन्स इज द मेन फंक्शन ऑफ स्टिग्मा. हा जो लॉंग आणि थिन फिलामेंटस पार्ट दिसतो या लॉंग पार्टला म्हणायचं स्टाईल. काय म्हणायचं? स्टाईल. ही स्टाईल काय करते? वरती जो स्टिग्मा आहे ना त्या स्टिग्माला सपोर्ट करते आणि तिथपर्यंत जे हवे असणारे घटक ते पोहोचवते, म्हणजे ट्रान्सफर करते, कंडक्ट करते. सो सपोर्ट दी स्टिग्मा इज द मेन फंक्शन ऑफ स्टाईल. हा जो बेसल स्वलन पार्ट आहे याला म्हणायचं ओव्हरी. काय म्हणायचं? ओव्हरी. आणि या ओव्हरीच्या एक किंवा अनेक असे ओव्ह्यूल्स असतात. सो दीज आर दी ओव्ह्यूल्स. बघा ही सिंगल कार्पेल आहे. या कार्पेलचे कोणकोणते घटक आहेत सांगा एकदा. एक आहे स्टिग्मा, दुसरा आहे स्टाईल, देन ओव्हरी, आणि ओव्हरीच्या इनसाइडला आहेत ते ओव्ह्यूल्स. बघा समजा कीटकांनी किंवा हवेतून आलेले पोलन ग्रेन ज्यावेळेस स्टिग्मावरती शेड होतील, पडतील, या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणत असतो, परागसिंचन. हे पोलन ग्रेन्स पडले की ते इथं जर्मिनेट होतात आणि त्याच्यापासून मेल गॅमेट्स तयार होतात. ते या स्टाईल मधून खाली येतात आणि ओव्ह्यूल मध्ये जातात. या ओव्ह्यूल मध्ये असतं फिमेल गॅमेट्स. बघा वरून काय आलेले आहेत? मेल गॅमेट्स. ओव्ह्यूल मध्ये काय आहेत? फिमेल गॅमेट्स. हे मेल आणि फिमेल गॅमेट्स मिक्स होणं याला आपण म्हणत असतो फर्टिलायझेशन. आणि एकदा जर का फर्टिलायझेशन झालं तर मात्र या ओव्हरीचं रूपांतर होतं. ओव्हरी इज कन्व्हर्टेड इनटू फ्रूट. बघा हा एमसीक्यू पण आहे. ओव्हरी इज कन्व्हर्टेड इनटू फ्रूट अँड ओव्ह्यूल्स आर कन्व्हर्टेड इनटू सीड्स. ओव्ह्यूल पासून सीड्स तयार होते, ओव्हरी पासून फ्रूट तयार होतं. बट वेन आफ्टर pollination and fertilization. That's why seeds are inside. Seeds are inside the ovary because ovules are inside. And such a flowers are called as angiosperms. Angio means closed, sperms means seeds. So seeds are closed. And that's why called as angiosperms. Angiosperms. So angio means closed. Sperms means seeds. बघा आपण जेव्हा फळं पाहत असतो बाहेरून आपल्याला फ्रूट दिसतं आणि आतील साईडला त्याची सीड असते, कारण ओव्ह्यूल आतील साईडला आहे. या सेक्स ऑर्गनला म्हणायचं गायनोइसियम, फिमेल सेक्स ऑर्गन. आणि हाही फुलातला एक महत्वाचा सेक्स ऑर्गन आहे ज्याला म्हणायचं इसेन्शियल फ्लोरल होरल. बघा ऍक्सेसरी दोन मगाशी बघितले आम्ही, कॅलेक्स, करोला. इसेन्शियल आता दोन पाहिले, एंड्रोइसियम आहे, गायनोइसियम. आणि म्हणून गायनोइसियमचं फंक्शन आहे फिमेल गॅमेट तयार करणं, फ्रूट तयार करणं, सीड तयार करणं. ही महत्वाची फंक्शन आहे. जसं आपण फुलाचे 1 by 1 पार्ट माहिती बघितली, साइड बाय साइड फ्लावरचे डायग्राम पण क्लिअर झालेले.
व्हिडिओ पॉज करा आणि हे माहिती आणि डायग्राम काढून घ्या. बघा हे खूप डिटेलमध्ये आपण डायग्राम पण दाखवलेले आहे. आता ठीक आहे, तुम्ही डायग्राम काढून घेतलेले असेल. मी एक फ्लो चार्ट दाखवतो की त्या फ्लो चार्टच्या साहाय्याने अगदी खूप कमी वेळामध्ये आपल्याला फुलाचे सगळे पार्ट सांगता येतात. सो दिस इज द डायग्राम. आता आपण हे सगळे पार्ट एका फ्लो चार्ट मध्ये ऍड करूया. फ्लोरल पार्ट्स म्हणायचं ना, फ्लोरल ओरल्स. फ्लोरल ओरल्स किती असतात? 4 असतात. 4 फ्लोरल ओरल्स. याचे मुख्य 2 भागामध्ये आपण विभाजन करत असतो. एक फर्स्ट पार्ट आहे तो म्हणजे एक्सेसरी फ्लोरल ओरल्स and the second one is essential floral oils. Accessory, essential. These are not directly involved in sexual reproduction, but these are involved in sexual reproduction. सांगा या एक्सेसरीचे 2 पार्ट्स आहेत की जे आपण आता अभ्यासलेले. कोणकोणते 2 पार्ट्स आहेत? पहिला आहे कॅलेक्स. ओके. सेकंड करोला. कॅलेक्स अँड करोला आर दी एक्सेसरी. इसेन्शियलचे सांगा 2 आहेत. एक मेल सेक्स ऑर्गन ज्याला काय म्हणायचं? एंड्रोइसियम. अँड दी सेकंड फिमेल सेक्स ऑर्गन आहे, काय म्हणायचं? गायनोइसियम. राईट. बघा कॅलेक्स, करोला, एंड्रोइसियम अँड गायनोइसियम. आता एक कॅलेक्सचं बेसिक युनिट, या प्रत्येकाचं बेसिक युनिट लिहूया म्हणजे लक्षात ठेवणं सोपं जाईल. एमसीक्यू तयार होतील. महत्वाचा पार्ट आहे. समजा कॅलेक्सचं बेसिक युनिट आहे सेपल्स. कोणतं बेसिक युनिट आहे? सेपल्स. ओके. करोलाचं बेसिक युनिट सांगा पेटल्स. काय? पेटल्स. सेपल्स, कॅलेक्स, पेटल्स, करोला. Likewise, Androecium having basic unit stamens, and Gynoeciums having basic unit carpels. किंवा यालाच आपण पिस्टिल पण म्हणत असतो. मग ते एक असेल किंवा अनेक असेल. बघा अगदी एका फ्लोचार्ट मध्ये सगळे फुलाचे पार्ट्स आलेले आहेत. एक्सेसरी आहेत, इसेन्शियल आहेत, कॅलेक्स, करोला, एंड्रोइसियम, गायनोइसियम. प्रत्येकाचे बेसिक युनिट आहे सेपल्स, पेटल्स, स्टॅमेन्स अँड कार्पेल, पिस्टिल. तर इथपर्यंत आपण फ्लावर संदर्भातली सगळी माहिती बघितलेली आहे. हा फ्लो चार्ट लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि हा फ्लो चार्ट लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रत्यक्षात सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, मेल आणि फिमेल सिस्टीम हा पार्ट पाहायचा आहे. थँक्यू.